हॅलो नमस्कार। आजचा एक क्राइम व्हिडिओ आहे। आपण बघतो महिलांची सुरक्षा। लोक अशी का बरं विचारायचे आहे तो। आजचा माझा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राइब करावं यासाठीच नाही, आवडला तर करा, नाही आवडला तर नका करू, परंतु मी माझं काम तर कधी बंद करणार नाही, कारण माझ्या मनाला कुठेतरी खंत वाटते, म्हणून मी अशा क्राइम ज्या गुन्हेगारीच्या घटना आहेत त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो। आजची घटना अशी झाली की एक महिला रस्त्याने चालत होत्या आणि एक व्यक्तीनं एक बाईकवरून सवार होत होता, तो म्हणजे बाईकवरून येत होता, त्याने महिला पाहिल्या। महिला बघितल्याच्या नंतर त्याने टर्न मारला, उलट रिटर्न टर्न मारल्याच्या नंतर मग तो महिलाच्या दिशेने गेला। नंतर त्यातील एका महिलाला, जवळपास 5 ते 6 महिला आहेत, त्यातील एका महिलाला त्याने अशा ठिकाणी स्पर्श केलं की ते लज्जास्पद अश्लील स्पर्श करून तो पुरुष तिथून फरार झाला। मग त्या क्षणी या महिलेनं आरडाओरडा केल्याच्या नंतर मग काही म्हणजे तिथले जे परिसर होते, तिथले लोक होते, हे लोक त्या पुरुषाच्या पाठीमागे धावले। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडलं आणि त्या क्षणी पोलिसांनी याला तिथंच चांगला चोप दिला। आता या संदर्भात एक व्हिडिओ आहे। आता हा व्हिडिओ तुम्ही बघा कशा पद्धतीचा हा व्यक्ती समोरून आलाय। 2-3 महिला म्हणजे 5 ते 6 महिला चालत आहेत आणि एक पुरुष सरळ रस्त्याने येतोय गाडीवर आणि तो त्या महिलेला बघतो आणि परत रिटर्न माघारी जातो आणि त्यावेळेस त्यातील एका महिलेला तो अश्लील ठिकाणी हात लावतो आणि पळ काढण्याचा प्रयत्न करतो। अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी मी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण अशी जी माहिती तुमच्यापर्यंत सांगण्याचा माझा हाच उद्देश आहे की लोक अशी का बरं राहतात, का बरं लोकांना कळत नाही। लोकांच्या डोक्यामध्ये काही भुस्सा, असा कोणता भुस्सा भरलाय, असं कोणतं मेडिकल भरलंय त्यांच्या डोक्यामध्ये की लोक असे गलत वागतात, का बरं लोकांना कळत नाही। असे मूर्ख विचाराचे लोक, खरोखर शासनाने यांना एवढी कठोर शिक्षा करायला पाहिजे की यांना याची नानी याद आली पाहिजे। तुमचं या संदर्भात काय प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन प्रकरण, नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, नवीन घटना